आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 प्रभाग क्रमांक 20 मधील भाजपा शिवसेना युतीचे उमेदवार श्री भरत चव्हाण यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. या ठिकाणी आपले चौथे उमेदवार प्रभाग क्रमांक मधील भरत चव्हाण साहेब आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आपण त्यांचा प्रथम परिचय करून घेऊया. नमस्कार. मी भरत अभिमन्यू चव्हाण 20 मध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना RPIच्या युतीने ब क ड आम्ही सर्व उमेदवार आता युतीचे उमेदवार आहेत आणि आम्ही एकत्र उभे राहिलेले आहेत. परत आम्हाला संधी दिली पक्षाने. तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. भरत साहेब, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हा जो प्रभाग क्रमांक 20 आहे, या प्रभागामध्ये बऱ्याचशा समस्या आपण सोडवलेल्या आहेत. काही समस्या राहिलेल्या आहेत ज्या आमच्या निदर्शनास येतात की सगळ्यात महत्त्वाचं आम्ही येताना आत्तासुद्धा बघितलं की फेरीवाल्यांचा हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की अनेक ठिकाणी फेरीवाले बसलेले असतात. त्यांच्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील, शाळा सुटल्यानंतर मुलांची समस्या असते, त्यांच्याकडे जो असतो की गर्दी वाढलेली असते, त्याच्यावर आपण चौघांनी मिळून काय उपाययोजना केलेल्या आहेत? ती निवडून आल्यानंतर काय करावं असं वाटतं? वस्तुस्थिती बघायला गेलं तर आपण बघितलं असेल पुण्यामध्ये पोडियम टाईप सगळ्या भागामध्ये जिथे जागा नसल्यामुळं पोडियम टाईप असे काही उभे केले. तर आमच्या माध्यमातून आमचा एक विकासामध्ये हा एक विषय होता की हे जे मार्केट आहे याला आणि गार्डनला वरती करून असं एक पोडियम टाईप करायचं आमचं प्लॅनिंग होता. त्यासाठी आम्ही लोकांनी तो फॉलोअप केला होता. पण आता तुम्हाला माहिती आहे 8 वर्षानंतर इलेक्शन लागेल, त्यासाठी आम्ही सर्व लोक मिळून तो एक पोडियम टाईप जसं वरती गार्डन असून खाली गाडी सर्व जे आहेत रोडवर आहेत त्या लोकांना एकत्रित करून असा आमचा प्रयत्न आहे की आम्ही लोक सर्व मिळून ते करायचा प्रयत्न केला. त्यांनी रोड बी मोठा होईल आणि लोकांना रहदारीला बी अडथळा निर्माण होईल. अजून एक मला चौघांना कॉमन प्रश्न असा विचारायचा आहे की 4 वर्ष निवडणुका उशिरा झालेल्या आहेत, बरोबर? म्हणजे महापालिकेच्या निवडणुका 4 वर्ष झाली, पण तरी सुद्धा एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काम करत असताना तुम्हाला काही पालिकेकडून अडथळा आला काम करून घेताना, प्रभागातल्या समस्या सोडवताना? ते वस्तुस्थिती बघायला गेलं तर आमच्या लोकांना जेव्हा 8 वर्षापासून बघितलं आता इलेक्शन लागले, पण आमचे जे वरिष्ठ होते जसे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, आमचे महाराष्ट्र प्रदेशचे रवींद्र चव्हाण असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असो, आमचे खासदार मस्के साहेब असो, संजयजी केळकर साहेब असो, निरंजन डावकर साहेब, संजयजी लेले असो अध्यक्ष, यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही लोक एकत्र मिळून काम करत होतो. भले निधी हा येत होता उपमुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून, पण तो विकास सर्व कोकणीचा होत होता, त्यामुळे आमच्या लोकांना त्याचा बेनिफिट होता. बरं, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपण सर्वांना, म्हणजे चौघांनाही मी एक प्रश्न विचारतो, अगदी थोडक्यात मला त्याचं उत्तर द्यायचं आहे. मतदारासाठी आपण काय काय आव्हान करा? वस्तुस्थिती त्यांना सांगा की आपण सर्वांनी एकत्र मिळून हा एक तुमचा एक संकल्प असतो. तुम्हाला ज्या टायमाला लोकांना योग्य निवडायचा असतो ही वेळ खरीच आहे. आता 8 वर्षानंतर इलेक्शन लागले. माझं असं म्हणजे काही लोक काय करतात, सुट्टी मनवायला जातात, तर ते न करता आपण लोकांनी एकत्र येऊन तिथं वोटिंग करावी, जेणेकरून तुमच्या लोकांचा हक्काचा जो मतदान दिलं आहे तुम्हाला तो लोकांपर्यंत तो न्याय दिला पाहिजे. जे तुम्हाला 5 वर्षापासून आम्ही लोक तुमच्यासोबत आहे. मी असं नाही बोलत की काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या, पण तुम्ही लोक खाली उतरायला पाहिजे. काही लोक आता काय बोलतात आम्ही कशाला ह्या सगळ्या गोष्टी करू, काही लोक सुट्टीला जातात, पण ते चुकीचं आहे. आपण मतदानाला उतरायला पाहिजे. लोकांना जेव्हा तुम्ही आमच्याकडे येता हक्कानी, त्या टायमाला आपण बी हक्काने तिथं मतदान केलं पाहिजे. आणि आमची एक सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी वोटिंग करावी आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPI या युतीला मतदान भरघोस करताना करावं ही मी अपेक्षा करतो. या 4ही उमेदवारांना, म्हणजे 3 शिवसेनेचे आहेत, एक BJPचे उमेदवार आहेत, त्या सर्वांना जनादेश TV न्यूजच्या मार्फत मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.